जरी निर्णय कळवला तरी चालेल, त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत ते कळवतील. यशा सिद्धेश विरकरला इन्व्हाइट करतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि रामनाना वाडकर मी आपल्याला इन्व्हाइट करतोय आपल्या शुभ हस्ते या पठ्ठाचा सत्कार करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने प्राप्त केलाय स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली, फटके खेळले गेले. मित्रांनो जबाबदारी काय आहे, जबाबदारी नावाचा शब्द काय आहे ना. कॅमेरामॅन थोडस इकडे करायचं आहे, सन्मान होतो दादांचा. कॅमेरामॅन युट्यूब इकडे घ्यायचा आहे मित्रा. यस आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मित्रांनो जसे ज्याप्रमाणे प्रेक्षक केंद्रबिंदू ठरतात सामन्यांचे तसेच मान्यवरांची मानवी याळी देखील या स्पर्धेला छान लावताना आणि प्रत्येक मान्यवराचा इथे सत्कार करण्याचा आम्हाला मान मिळालाय तो आपण स्वीकारायचा आहे. स्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम. सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहायला आपण मान्यवरांची मानवी याळी या स्पर्धेला लागलेली आहे. बक्षिसांची आताशबाजी देखील होत होती, चालू आहे मित्रांनो. काही सुर आहे कशी क्रिकेटची पंढरी सजले. वायू प्रीमियर लीग 2025 ग्रामीण क्रिकेटचा धमाका मित्रांनो. वाईपासून जर पाहायला विचार केला तर जवळजवळ एक 22 किलोमीटर वरती मैदान आहे. 360 डिग्री मध्ये हे मैदान मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर राम नाना विनंती करतो नाना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे सिद्धेश विरकरला. यस इथे चित्रफित करून ठेवायचे आहेत आयोजन कमिटी रोहन वाडकर. ही स्पर्धा या स्पर्धेच्या इतिहासाची पानं जर उलगडलीत ना तर हे फोटो आपल्या समोर येणार आहेत. सिद्धेश एकच मिनिट इकडे यायचंय मित्रा. जवळजवळ तू वेगामध्ये पण फायनलला गेला होता, तुझा संघ गेलेला फायनल मारली होतीस मित्रा. तिथे तू पण देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सामनावीराचा पटकावला होतास. इथे देखील आपली स्पर्धा वाय प्रीमियर लीग स्वतः आयोजन करता देखील आहेस तू. मॅन ऑफ द मॅचचा सन्मान घेतलायस, काय चाललंय मनामध्ये? आता काय चाललं नाही, अर्जुनला प्राइज मारून द्यायचं एवढंच चाललंय, बाकी नाही काय चाललंय. नक्की स्वतःच्या मालकासाठी लढाई लढली जाणार आहे 2 दिवस. काय कॉन्फिडन्स आहे मित्रांनो? मालकपूर गावचा पट्ट्या आहे आणि का बहुमान पटकावतोय. ऑल द बेस्ट पुढील मॅच साठी तुला धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र लढाई रंगले. कमलगड फायटर्स वर्सेस रोहित वाडकर. मालका म्हणजे पहा की मालकावरती किती प्रेम आहे ना. लढाई फक्त मालकासाठी लढली जाणार आहे. म्हणजे स्वतःचं नाव गाव सगळं विसरलोय. फक्त लढाई 2 दिवस खेळणार आहे स्वतःच्या मालकाच्या नावासाठी. मित्रांनो हे प्रेम असायला पाहिजे आणि हे प्रेम तुमच्या सर्वांकडून पाहायला मिळतं. लीग म्हटलं ना मित्रांनो की एक जल्लोष असतो, एक ताकद असते, सर्वांकडे एक एनर्जी असते. प्रत्येकाच्या ताफ्यामध्ये वातावरण असतं 2 दिवस. तू कोणत्या टीम मध्ये, मी कोणत्या टीम मध्ये, तू कोणाचा समर्थक, मी कोणाचा. ही 2 दिवस आहे ना पूर्ण मजा असते मित्रांनो. क्रिकेटची मंडळी सजले. इथे पहा सन्मान दिलाय. मोठा बॅटर आहे, फलंदाज आहे, बोरगाव गावचा वस्ताद आहे अमित वाडकर. सन्मान देतोय चेंडूला. हे असं ना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या मोठ्या फलंदाजांकडून आणि पाहण्यासारखं आहे. आदर्श क्रिकेट आहे मित्रांनो. ह्यांचं क्रिकेट तुम्ही ना अनुभव घ्यायचे आहेत. हा देखील फलंदाज मोठा आहे. वाटला असं तर फटका ट्राय केला असता, मोठा सजवला असता, पण चेंडू सुरेख होता. सन्मान दिला या गोलंदाजाला, चेंडूला सन्मान दिला. दाद द्यावी लागेल फलंदाजाची. अमित वाडकर इथे मात्र अटेम्प्ट केला होता, ट्राय केली गेली होती, चेंडू खाली राहिला. हवी झाला गोलंदाज अमित वाडकरला. 2 चेंडू वरती साखर दंड लावलाय. इथून पुढे अमित दादा शांत राहील का? सन्मानाची भाषा कितपर्यंत कुठपर्यंत मित्रांनो. परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एक चुकी, एक खराब चेंडू मित्रांनो तुमची दुर्दशा करू शकतो. एक खराब लाईन तुम्ही टाकलीत ना तर तिथे तुम्हाला माफी नसणार आहे. अमित सज्ज आता मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय. स्लोवर पद्धतीचा कमालीचा गोलंदाज आहे मित्रांनो. कमलगड फायटर्स 11चा सितारा. काय आग बघतोय गोलंदाज. अमित वाडकर सारख्या बॅटरला मित्रांनो उभं करायचं असेल ना तर तुमच्याकडे चांगल्या डिलिव्हरी हव्यात आणि नवोदित खेळाडू आहेत. मला वाटतंय धावली गावचा हा सुपुत्र आहे गोलंदाज ज्याला पाहतोय आपण, ज्याचा सुरेख खेळ पाहतोय मित्रांनो. अमित दादा सारख्या दादागिरी करणाऱ्या या बॅटरला उभा केलाय. 3 चेंडूंवरती 0 धावा मित्रांनो. पण त्याला चांगलं ज्ञात आहे अमित दादा जास्त काळ थांबणार नाही. इथे सवाल आहे वाडकर ब्रदर्सचा. रोहित वाडकर 11च्या इज्जतीचा प्रश्न. इथे काय होत आहे? स्टॅन्सिंग ग्राउंड द विकेट मित्रांनो. डान्स केला गेलाय, स्टेप आउट केला झाला आणि फटका आलाय मित्रांनो. स्टेट डाऊन द विकेट मित्रांनो. काय फटका सजवला, देखना फटका. मी म्हंटल होतं अमित दादा जास्त वेळ शांत बसणार नाहीये
आणि हल्ला चढवला याच्यावरती आक्रमण चढवलं गेला फटका देखना होता आलाय तो चौकार 4 धाव्यांनी श्री गणेशा होत आहे इथे मात्र परत महेश निघालाय धावली गावचा पट्ट्या कमळगड फायटरचं नेतृत्व करतोय सुरेख फुलटा चेंडू लॉलीपॉप डिलिव्हरी काय नेत्रदीपक फटका खेळला मित्रांनो ताकद कमी युक्ती जास्त लावली गेली फटका सजला आणि आलाय तो अजून एक खणखणीत चौकार 4चा पाडा बोलवला जातोय महेश याच्याकडून शेवटचा चेंडू बाकी असेल इथे मात्र काय होतंय पहा काय झालंय 3 चेंडू निर्धाव पद्धतीचे आले महेशचा कॉन्फिडन्स दुगना झाला होता वाटला होता अमित दादा काही करू शकत नाहीये फाईन लेगला चौकार आलाय मित्रांनो एक सुरेख नेत्रदीपक फटका या रखरखत्या तेजोमय किरणांमध्ये देखना फटका परत एकदा डान्सिंग ग्राउंड विकेट आहे सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेला जातोय आता मात्र काय होतंय फील्ड करतोय तत्पूर्वी 2 धावा 4-4-2 मित्रांनो 3 चेंडू सुरेख हाताळले गेले सन्मान दिला गेला निर्धाव पडले चेंडू तर नंतर मात्र प्रयत्न केले गेले आणि काय फटके 2 चेंडू 4 आले परत एकदा 2 आला म्हणजे 6 धावा 8-10 धावा काय क्रिकेट ना मित्रांनो 3 चेंडूवरती 3-0 आलेत मित्रांनो म्हटल्यानंतर की नक्कीच आता इथे काय होईल तर नंतर पर्वणी गुलाबजाम डिलिव्हरी पण पाहायला मिळाली स्क्वेअर लेगला फटके खेळले गेले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेला आले त्या 10 धावा म्हणजे नक्कीच इथे मात्र अनुभव काय असतो क्रिकेटमध्ये ना मित्रांनो दाद द्यावी लागेल क्रिकेटचा खेळच पहा कसा आहे ग्रामीण लेवलचा क्रिकेट आणि त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ क्रिकेट आहे कोणी आपली फॅमिलीला कॉम्प्रोमाइज करून येतो कोणी आपल्या जॉबला कॉम्प्रोमाइज कोणी आपल्या गर्लफ्रेंडला कॉम्प्रोमाइज करून येतो क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहण्यासाठी खेळण्यासाठी सर्व काही पणाला लावून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो केवढ्याचा सुगंध देऊन जाणारा खेळ आहे क्रिकेट आणि क्रिकेटवरचं हे असं प्रेम मित्रांनो वाईपासून जवळजवळ 22 किलोमीटरच्या अंतरावरती मुंबईवरून जवळजवळ 250 ते 280 किलोमीटरचा प्रवास करून आलेले सर्व खेळाडू आज आलेत फक्त वाई प्रीमियर लीग साठी 8 संघ मालक 8 संघ आणि प्रत्येक संघाचा सपोर्टर मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीने ही स्पर्धा पार पाडली जाते JCC दह्याटगावच्या या स्टेडियम वरती सुरेख 360 डिग्रीचा स्टेडियम विकास निघाला आता मात्र सुरेख फटका ओहो वा भाई वा काय फटका सजलाय मित्रांनो आणि जीवन याचा सुरेख फटका येतोय डीजे वाले या थँक्यू डीजे लॉंग ऑन ला नेत्रदीपक फटका आलाय मस्तक पे दस्तक देत चेंडू गेलाय पार्किंग प्लॉट मध्ये परत एकदा जीवन सज्ज आता मात्र काय विकास हावी झाला या चेंडूवरती चेंडू पडल्यानंतर पहा ऑफ स्टिकच्या खाली राहिला चेंडू जर बॅट वरती आला असताना तर या चेंडूवर देखील मोठा प्रहार पाहायला मिळाला असता बहारदार खेळ राहिला पहिल्या इनिंगचा खेळ जर जीवनचा पाहिलात ना मित्रांनो सुरेख अशी बॅटिंग पाहायला मिळाली ज्याच्या बॅट मधून आलं तर वैयक्तिक मला वाटते 32 धावा की काय होत्या आणि 100 सामना जिंकवला होता जीवन याने नॉन स्ट्राईकला बराच काळ फलंदाज उभा होता त्यानंतर 4 वेळा संधीचं सोनं केलं संघाला विजय मिळवून दिला परत एकदा ओहो इथे मात्र काय झालंय परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणतात ते डिलिव्हरी इथे मात्र घात होतोय आणि काही इथे मात्र घात झालाय जीवन स्वतः निर्णयाच्या अगोदर तंबूच्या आश्रयाला विजयवाले या राहुल पाटील करतय दावा लागले या स्पर्धेला तुम्ही आमच्यापर्यंत जोडलात आमच्या सोबत जोडलात आज सुरेख कसडी ज्याचं सुमधुर संगीत आमच्यापर्यंत पोहोचवताय धन्यवाद जाऊया मैदानाच्या आतमध्ये विकेटचा पतन होतं इथे दुसऱ्या धावेची गरज नव्हती थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आखो में इशारा आणि दगा हुआ विकेटचं झालं पतन
आता मात्र सन्मान द्यायचा मानस आहे. परत एकदा सन्मान दिला गेलाय, परंतु इथे दंडित केलं जातंय. पंचांचे हात झालेत समांतर, धावा आल्यात अवांतर धावसंख्येत देखील वाढ होते. 17 धावा मित्रांनो. मी सांगितलं होतं की 17 धावा म्हटलं ना मित्रांनो, तर आकडा असा आहे ना की 17 म्हटलं की खतरा लगेच डोक्यात येतो. 17ला खतरा आपण म्हणायचो लहानपणी, ते काही आता इथे घडतंय का? परंतु अमित दादा म्हटलं ना तर एक अनुभव आहे. 17 आकडा कसा क्रॉस करायचा त्याला चांगलं ज्ञात आहे. विकास निघालाय कमळगड फायटरचा हा धुरंधर. सन्मान दिलाय. 17चा फक्त नंबर क्रॉस करायचा होता. सूर्य मित्रांनो इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा क्षेत्ररक्षणाची गरज नाहीये आणि गरज नसणार आहे. थोडस नाराज असेल कर्णधार आणि संघ मालक. मला वाटते बाप्पू गायकवाड आहेत नांदगणी गावचे एक युवा नेतृत्व अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांच्याकडून अशा चुकांची अपेक्षा नसेल आपल्या 11ला. इथे मात्र मॅच बनते. आता मात्र धावसंख्या होते ती 19. कमळगड फायटर्स वर्सेस रोहित दादा वाडकर असा हा रंगलेला सामना मित्रांनो या स्टेडियम वरती. कोण कोणावरती होईल हावी येणारे काही चेंडू सांगून जातील. अमित वाडकर परत एकदा अपील केले. अपील मध्ये दम आहे. फेटाळून लावले अपील मित्रांनो. काय सूर्य पंचांची कामगिरी आहे मित्रांनो. डोळ्यात तेल घालून पंच आपली कामगिरी पाडतायत आणि वा काय सूर्य मित्रांनो. अपील केली ना की कुठेतरी प्रेशर बिल्ड होतो. कुठेतरी प्रेशर बिल्ड झाला ना की पंचांनाही थोडंसं कन्फ्युजन होतं की यार मी काय करू आणि त्यातून चुकीचा निर्णय पटकन देण्याची शक्यता असते. परंतु सातारावरून मागवण्यात आले ते पंच या लीग साठी. इंदापूर आणि साताऱ्याचे हे सुपुत्र आहेत मित्रांनो. सूर्य कसा पंच लाभले या लीग साठी. परत एकदा विकास निघालाय अमित दादासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती डान्सिंग ग्राउंड विकेट चेंडू हवेत उभा. बापू चेंडू खाली येतोय. काय होते आणि तिथे मात्र नशिबाचा खळ विरुद्ध पडलाय आणि तिथे यष्टी रक्षकाकडे चेंडू फेकला गेलाय. काय होतंय नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. संकेत आहे मला वाटतं संकेत आहे बापूच्या हातातून झेल सुटला. आज काही सकाळी येताना फेविकॉल मिळालेला नाही हाताला लावायला आणि बर्नीला दान झालाय चेंडू मित्रांनो. जीवनात संघर्षाला महत्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. इथे मात्र संघर्ष करावा लागेल. संघर्ष प्रयत्न शर्तीचे प्रयत्न कायम ठेवावे लागतील. अमित दादा सारखं वादळ आहे मैदानात. पट्ट्या आहे, बॅट्समन आहे, नाव लौकिक आहे. 7 समुद्र पार नाव गेलं या बोरगावच्या पट्ट्याचं. सीकेएम संघाचं नेतृत्व करत असतात. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत. अशा फलंदाजाला तुम्हाला थांबावं लागेल मित्रांनो. मॅच जर तुम्हाला बनवायची असेल, सामना जर जिंकायचा असेल ना तर असे फलंदाज तुम्हाला रोखणं गरजेचं आहे. इथे मात्र थोडस क्षेत्ररक्षकाची चूक बोल होते आणि चुकीला क्रिकेटमध्ये तरी माफी नाहीये मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र समीकरण तुम्हाला डोक्यात ठेवावं लागेल. इथे जर कॅच सुटली ना मित्रांनो कोणत्या फलंदाजाची, तदनंतर तो त्याचे रंग उधळत असतो. मॅच कुठे घेऊन जातात आपण क्रिकेटमध्ये देखील इंटरनॅशनलला पण पाहिलं आहे. ज्या ठिकाणी कॅच सुटल्या त्या ठिकाणी धुबाकूळ झालाय आणि इथे मात्र हल्ला चढवलाय. लेग साईडच्या दिशेला फटका सजलाय. इथे मात्र चेंडू येईपर्यंत मला वाटतं 2 धावा काढतोय अमित दादा. वाईच्या दिशेनं थ्रो केला जातोय वाई एंड कडून मित्रांनो. थोडासा मला वाटतं थोडं चढ आहे आणि फलंदाज जो लेग साईडला आहे ना थोडस ताकद लावावी लागणार आहे इथे थ्रो वरती आणि त्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू लेट होतोय वरती यायला. सन्मान दिलाय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. पाहूया या चेंडूवरती काय होतं. इथे मात्र आता चांगली फील्ड केली जाते. सूर्य कसा क्षेत्ररक्षकांत तत्पूर्वी अमित दादा चित्याची चपळाई संकेतची पण मिळाली त्याला. साथ मिळते आणि 2 धावा. बेचा पाडा बोलला जातोय मित्रांनी. कोणी जर बेचा पाडा विसरला असेल ना तर आमच्यापर्यंत या, आम्ही दाखवतो तुम्हाला वाचून बेचा पाडा. सूर्य कसा 2-2 धावांचं योगदान दिलं जातं. यशस्वी झालाय अमित. थोडस मित्रांनो या उन्हामध्ये ना रखरखत्या थोडीशी ताकद लावावी लागते आणि तुम्ही जर 2-2 धावा पळालात ना तर नक्कीच ताण लागते, दम लागतो मित्रांनो. इथे मात्र काही विचार केला जात नाहीये. स्टेप आउट झाला. इथे मात्र काय होतंय. वा भाई वा. काय सूर्य का हाताला चेंडू खाल्ले. ताद द्यावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. 2 धावा नक्की अडवल्यात मित्रांनो त्याने. वेल डन मित्रा. एवढे तुम्हाला एफर्ट 100% द्यावे लागतात मित्रांनो. आणि विठ्ठल आहे आमच्याच गावचा सुपुत्र, वैगावचा सुपुत्र विठ्ठल वाडकर आला. चेंडू खाली अडवला गेला. त्याला पण माहित आहे की अमित दादा आहे 2चा पाडा बोलतोय. जर त्याला इथे थांबवायचं असेल तर काहीतरी करावं लागेल, सहयोग द्यावा लागेल. 2 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. नक्कीच मित्रा वेल जॉब, गुड जॉब, वेल डन. इथे एकदा डान्सिंग ग्राउंड विकेट फटका सजवलाय आणि समालोचन कक्षकाला मानवंदना देणारा फटका. सिंहाची दहाड फोडला पहाड.
घेतायत त्या 6 धावा डीजे या नक्की तुम्हाला चान्स आहे वाजवा. थांबा म्हटलं की थांबत जा, डिस्टर्ब होत आहे. चला असू द्या, क्षमस्व. थोडा यंग ब्लड आहे डीजे वाल्यांचं आणि का असा मौका मिळाला तर कोण सोडणार आहे डीजे. प्लॅटफॉर्म तुम्हीच क्रिएट करून दिलाय डीजेचा. आयोजन कमिटीला दाद द्यावी लागेल. सुरेख असा मेजवानी क्रिकेटचे मित्रांनो पंढरी साजले. डान्सिंग ग्राउंड विकेट परत एकदा लेग साईडच्या दिशेला चेंडू जातोय विठ्ठलच्या हातामध्ये. परत एकदा 2चा पाडा मित्रांनो. मी सांगतोय वार वार बेदुनी 4 व्यतिरिक्त 6 बेचूक 8 मित्रांनो. षटकार आल्यानंतर फक्त बेचा पाडाच बोलला जातोय. एका जबरदस्त अनुभव असलेला खेळाडू मित्रांनो अमित दादा आणि सोबत साथ देतोय संकेत. रोहित वाडकर संघाचा 11चं नेतृत्व करतायत आणि काय सुरेख फलंदाजी मित्रांनो. मधून मधून षटकार देखील येतोय. परत एकदा ट्राय केला गेलाय लेग साईडला. आता मात्र काय होतंय विठ्ठलला चक्कवतोय चेंडू. चेंडूचा विजय होतोय आणि आता मात्र भेदलाय चौकार येतोय अमित दादाच्या बॅट मधून. धाव संख्या उसळी मारते जाऊन पोचते ती 38 या आकड्यावरती. सोबत 7 लागली बेच्या पाड्याची मित्रांनो आणि मधून चौकार षटकार. नक्कीच मित्रांनो चांगला अटेम्प्ट प्रयत्न चांगला केला जातोय. धाव संख्या नक्कीच मोठी उभी राहणार यात काही दुमत नाही. वैयक्तिक 31 धावांवरती पट्ट्या खेळतोय. यस नक्कीच होण्याची झळ खूप आहे मित्रांनो आणि पाण्याची सोय करायची आहे. पाणी खूप मौल्यवान आहे आणि ज्यांनी पावजी सौजन्य दिलं तुमचं देखील कौतुक करेन. तेवढं थोडं आहे थंड पाणी आपल्याला प्यायला मिळतंय आणि फलंदाजांसाठी क्षेत्ररक्षणासाठी पाणी घेऊन जायचं आहे. पंकज दादांनी पाणी घेऊन गेलेत आणि स्ट्रॅटर्जी आता सांगितली गेली जाईल. यस यानंतर आमच्यापर्यंत सूचना येते. आमचे स्कोरर आमचे लिपिक सांगतायत आयोजक कमिटी विनायक सर आमच्यापर्यंत सांगतायत माहिती. यानंतरचा होणारा सामना काळ भैरवनाथ 11 वर्सेस सन स्पोर्ट्स 11. आपले 11 घेऊन आपण लगेच सज्ज राहायचं आहे. यानंतर आपली लगेच मॅच खेळवण्यात येणार आहे. धन्यवाद विनायक सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे काहीतरी कानमंत्र दिला गेलाय पंकज दादांकडून आणि नक्कीच मित्रांनो प्लॅनिंग असतो. क्रिकेट हा गनिमी कावा रणनीतीचा खेळ आहे मित्रांनो. इथे शक्तीपेक्षा युक्तीला महत्व दिलं जातं. ज्या प्रकारे महाराजांनी आपला इतिहास घडवला शक्ती तर नव्हतीच मुठभर मावळे घेऊन लढाई लढल्या गेल्या युक्ती वापरली गेली आणि आपण तो इतिहास पाहिलाय काय केलाय महाराजांनी होत्याचं नव्हतं करून टाकलंय. परत एकदा सुरेख फटका मित्रांनो. स्लोवर पद्धतीचा चेंडू खेळायचा होता. ट्राय चांगला केला गेला होता परंतु इथे मात्र दिशा दिले फक्त चेंडूला. दिशा खराब मित्रांनो. इथे दशा खराब केली आणि इथे मात्र आता परत एकदा संकेत. मला वाटतं इथे 3 धावा आलेत ना. यस बेचा पाडा होता परंतु आता संकेतने परत 3चा बोलबाला केलाय. 3 धावा धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते ती 41 मित्रांनो. पाहण्याजोगा क्रिकेट पाहण्यासारखं क्रिकेट मित्रांनो. कंटिन्यू कन्सिस्टन्सी पहा. 2 रनांची कन्सिस्टन्सी मधून मधून चौकार षटकार मित्रांनो. धावा पहा कुठल्या कुठे गेल्यात. इथे मात्र परत एकदा अमित दादा सज्ज होतोय. डान्सिंग ग्राउंड विकेट फटका सहज जाऊलाय आणि इथे काय होतंय परत एकदा 2 म्हणजे बेचा पाडा कायम मित्रांनो. वारंवार सूचना सांगतोय मी मित्रांनो. 2च्या पाड्याने एक सपोर्ट केलाय. परत एकदा धावसंख्येत भर होते. 2 धावसंख्या होत आहेत 43. 43 ऑन द स्कोर कार्ड. सुरेख कामगिरी अनुभवाचा हा जबरदस्त भरलेला पठ्ठ्या बोरगाव गावचा CKM गावचा नेतृत्व करतोय रोहित वाडकर 11 संघाचा. आणि काय सुरेख प्लॅनिंग मित्रांनो. खेळाडूला ना घेऊन खेळायचं असतं मित्रांनो. तुम्ही जर चांगला बॅट्समन असाल कर्णधार असाल ना टीमला घेऊन खेळायचं असतं. तेच काम केलंय अमित दादांनी. संकेत देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे परंतु पूर्णतः जबाबदारी घेतली आणि खेळाडूला घेऊन खेळणं म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि काय याच्यामध्ये सक्सेस होतात मोठे मोठे फलंदाज ना त्याचा प्रत्यय येतोय. परत एकदा अमित दादा घेऊन खेळतोय. अमित दादा काय करतोय या चेंडूवरती. परत एकदा डान्सिंग ग्राउंड विकेट. आता इथे मात्र काय होत आहे सन्मान दिला गेलाय. परत एकदा मारायचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू पडल्यानंतर उसळी मारली. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणतात ना. एक मातीचा सुगंध देऊन जाणार डिलिव्हरी. पाहिलं निहाळलं गोलंदाजाने. अमित दादा सरसावतोय प्रत्येक चेंडूवरती पुढे येतोय. त्यानंतर काय करायचंय. जर रडार मध्ये टाकला तर पार्किंग प्लॉट मध्ये जाणार.
इथे मात्र पुढे यायच्या अगोदर थोडासा आपटला चेंडू आपटल्यानंतर बाउन्स होऊन मित्रांनो गेला चेंडू डोक्याच्या वरून. आणि इथे मात्र काय झालं, इथे मात्र चुकीला माफी नाहीये. आता मात्र फक्त क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडू जातोय वाईला षटकार. धावांची गरज असणार आहे. वैयक्तिक 40 धावा या पट्ट्याकडून खेळल्या गेल्यात. अमित वाडकर नाव आहे ज्याचा. नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले. CKM बोरगावकडून खेळणारा पट्ट्या वस्ताद बोरगाव गावचा. आपण ज्याला पाहतो नवी मुंबईमध्ये धुमाकूळ घालणारा फलंदाज. आज पूर्णपणे जबाबदारी घेतली रोहित वाडकर 11ची आणि का पूर्णपणे जे जाळं टाकलं गेलं होतं ना कमळगड फायटर्स कडून जाळं तोडून फलंदाजी केली मित्रांनो. काय फटके सजवलेत आणि देखणे फटक्या पाहायला मिळाले ज्याच्या बॅट मधून. नक्कीच 50 रन्स म्हणजे ना मित्रांनो या ग्राउंड वरती थोडस आहे. मी म्हणत असतो वारंवार 360 ग्राउंडला मित्रांनो ना 50 धावा देखील सेफ नाहीयेत. जर तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील ना माइंडचे गेम खेळणारे चांगले फटके खेळणारे ऑफ साइड लेग साइड मिड ऑफ मिड ऑन काउ कॉर्नर सी कॉर्नर तर नक्कीच तुम्ही कोणत्याही धावांचा पाठलाग करू शकता. परंतु इथे पहा खेळ करावा लागेल. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष करून दाखवावं लागेल. चला लाईनअप ने मैदानात जायचं आहे. आपला 11 घेऊन फील्ड सज्ज करायची आहे. हॅलो यस विनायक सर आपला देखील सुमधुर आवाज सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. यस जे काही षटकार खेळलेत अमित दादाने जवळजवळ 3 षटकार आहेत ना 2. अमित दादाने 2 षटकार जबरदस्त असे षटकार घेतलेत. या षटकारांसाठी संतोष दादा वाडकर यांच्या मार्फत रोख रक्कम ₹101 आलाय. नेत्रदीपक जे फटके खेळले एवढे नेत्रदीपक फटके होते. संतोष दादा प्रेमात पडले आणि त्या प्रेमाच्या मोबदल्यात आता संतोष दादांनी ₹101 पारितोषिक दिले. संतोष दादांनी अमित दादा ते स्वीकारायचं आहे आपण इनिंग झाल्यानंतर. दाते असावे लागतात मित्रांनो. समुद्रातून जर एक तांब्या जर भरून काढला तर मित्रांनो समुद्राला त्या पाण्याची काही कमी नाहीये मित्रांनो. तसंच आहे खिशामधून जर काही थोडीशी अमाऊंट जर आपण अशी दान केली तर बक्षीस म्हणून दिलीत तर त्या खेळाडूंचा ना मित्रांनो नक्कीच कॉन्फिडन्स दुगणा होत असतो. इथे मात्र संतोष दादांनी ते काम केलेलं आहे. अमित दादांवरती त्या छक्क्यासाठी त्या षटकारासाठी ₹101 पारितोषिक दिलं गेलं आहे आणि आमच्यापर्यंत ते प्राइज आलेलं आहे. अमित दादांना मी इन्व्हाइट करेन. आपली इनिंग झाली की आपण यायचं आहे आणि रोख रक्कम ₹101 घेऊन जायचं आहे. चला सामन्याला होते सुरुवात आणि आपले फलंदाज पाठवायचे आहेत कमळगड फायटर्स. यस इथे मात्र पहा सुर्रे कसा एंट्री होताना सुनील गळे मालजपूरचा पट्ट्या आहे. स्वतःचा आपलं मालजपूर गावचं नेतृत्व करतो आणि स्वतःच्या तालमीतला हा पट्ट्या आणि समवेत आहे तर राहुल वाडकर एक नाईट रायडर्स म्हणून ज्याची खाती आहे. अंधारात भल्या भल्या संघांना पाणी पाजलंय. सुरेख असा बॅट्समन आहे ज्या नावाचा बोलबाला राहिलाय मित्रांनो. नवी मुंबई नगरीमध्ये हैदोस घातला या देखील फलंदाजांनी. वैगाव गावाचा हा पट्ट्या खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो आणि चांगल्या ट्रॉफी चांगल्या मॅचेस मारल्या त्या फलंदाजाने एकट्याच्या जोरावरती. असा हा राहुल वाडकर सुनील वाडकर आणि राहुल वाडकर हे आव्हान पेलवून काढण्यासाठी विजयी श्री खेचून आणण्यासाठी सज्ज होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा 24 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल विजयासाठी. चला टॉस करून घेतोय आपण लगेचच आमच्या कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला
यानंतरची होणारी मॅच काळभैरवनाथ वर्सेस सन स्पोर्ट्स 11. आपल्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. उजव्या बाजूला आपली वाट पाहिली जाते. आयोजन कमिटीला ओके लेफ्ट साइडला यायचं आहे टॉस का बॉस मध्ये. वर्ष 7वे आहे मित्रांनो या प्रीमियर लीगचं. आमची हीच आमची ओळख आहे, आमचे बळ आहे. आणि पश्चिम भाग म्हटलं ना मित्रांनो की फक्त आणि फक्त क्रिकेटच समोर येतं. पहिलं 101 प्रत्येक गावामध्ये खेळाडू आहेत आणि आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळत असतात. 11 साठी क्रिकेट खेळत असतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 51 धावांचं आव्हान असेल. सुनील वाडकर गोलंदाज आहे तो. इथे मात्र लाईक अंपायर दंडित करतायत. पंचांचे हात होत आहेत समांतर. धावा येत आहेत अवांतर. एका धावेचा श्री गणेशा इनामात सुरुवात होते डावाला. इथे मात्र जीवन मला वाटतंय गोलंदाजी मार्कवरती आहे. जीवन अनुभवी खेळाडू आज नेतृत्व करतो रोहित वाडकर 11चा. रोहित तो सुनीला हा इथे मात्र काय घडलंय मला वाटते थोडस राहिलं. अल्ट्रा एज मध्ये चेक करण्यात आलं असतं चेंडूची एज झाली की काय, परंतु पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पडल्यानंतर शांत स्लोवर आला आणि चेंडू खाली राहिला. निर्धाव प्रकारचा कॉपी पेस्ट केले जाते पहिल्या इनिंगची. 2 चेंडू पडले गेले. निर्धाव पद्धतीचा चेंडू होता हा देखील. आता मात्र काय होतंय सुरेख चेंडू बॅट वरती चढला. इथे काय होतंय फटका सजलाय, फटका आलाय मित्रांनो. 5 गण एंडला षटकार येतोय. डीजेला संधी देतोय. या बॉस मध्ये जायचं. यस थँक्यू डीजे. शिवाजी धनावडे प्रकाश धनावडे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. इथे मात्र काय होत आहे कमळगड यांना परत एकदा बाउंड्री लागते. 4 या धावांनी धावसंख्या आता मात्र उसळी मारते. 11 या धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. यस इथे प्रकाश दादा आणि सरांच्या हस्ते शुभ हस्ते टॉस का बॉस मध्ये टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. भैरवनाथ 11 वर्सेस सन स्पोर्ट्स मित्रांनो. सॉरी माफ करा. साहिल स्मृती आणि सन स्पोर्ट्स. काळ भरवण्यात 11 आणि सन स्पोर्ट्सचा टॉस होतोय टॉस का बॉस मध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा आलाय चेंडू रडार मध्ये. आता मात्र चुकीला माहिती नाहीये आणि इथे काय होतंय आलाय तो कणकणी षटकार. सूर्याने सलाम करावा असा खणखणी षटकार आलाय मित्रांनो. राईट मोद मारा. इथे काय होतंय बॅट आधी फिरली जाते. चेंडू लेट झाला. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र आता निर्धाव प्रकारचा चेंडू. जाऊया टॉस का बॉस मध्ये काय घडलंय. कोण विन झाले टॉस. काय भैरवनाथ 11 नाणेफेकीचा कौल जिंकला. नाणेफेकीचा निर्णय कौल खूप महत्वाचा आहे. इथे मात्र काय झालंय चेंडू पडल्यानंतर परत बॉडीचा वेध घेत आहे. निर्धाव प्रकारचा चेंडू आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. काही सुरेख षटक हाताळला गेला मित्रांनो. थोडस महागड पण आहे मित्रांनो. शेवटचा चेंडू सुरेख हाताळला होता पण इथे मात्र टोटल जर पाहिजे तर 17 धावा कुठण्यात यश आलंय. कमळगड फायटरला जबरदस्त असा बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये सुनील वाडकर. निर्णय कळवायचा आहे कमळगड सॉरी काळभैरवनाथ 11 आपला निर्णय करायचा आहे. ओके काळभैरवनाथ 11 ऑन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. यानंतर आपली लगेचच मॅच खेळवली जाईल. नाणेफेकीचा कौल खूप महत्वाचा आहे मित्रांनो कारण नाणेफेक घेतल्यानंतर जवळजवळ काल देखील आपण इथे मेगा फायनल पाहिली जी लढत होती बोरगाव आणि वैगाव मध्ये. नाणेफेकीचा कौल महत्वाचा होता आणि नाणेफेक जिंकली ना की लगेचच क्षणाचा विलंब न लावता कारण बॅटिंगची ऍक्शन करतोय. आम्ही पहिली बॅटिंग करणार वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचा. इथे मात्र राहुल आला स्ट्राईकला. इथे काय होतंय चेंडू हवेत उभा
उलटा झेल पकडण्याचा प्रयत्न मित्रांनो आणि का दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षकाची मित्रांनो. झेल तेवढे सोपे नसतात मित्रांनो. आणि जयेश वाडकर वैगाव गावचाच पट्ट्या आहे. हा देखील लेग स्पिनर आहे. हा फिरकीचा जादूगर आणि का स्वतः वैगाव गावचा खेळाडूने वैगाव गावच्या खेळाडूला जीवनदान दिलंय मित्रांनो. कॅच सुटली ना की आपण त्या खेळाडूचे उधळलेले रंग पाहतो मित्रांनो. किती घात होतो, हल्ले चढवले जातात आणि त्याचा प्रत्यय येईल का, येणारी चेंडू पाहायला मिळेल मित्रांनो. राहुलच्या या कॅचचा फटका काय बसलेला असेल. कमलगड फायटरला इथे पहा पहिला प्रयत्न केला गेलाय. सेफ झोन, सेफ हँड मध्ये चेंडू राहुलच्या विकेटचा पतनाचा डिजवाले वाजवा. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मना. नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच पारितोषिक तेवढं असणार, महाग असणार आहे कारण विकेट तेवढी मोठी होती. इथे घात झाला आणि राहुलच्या विकेटचं पतन झालं. परत एकदा आम्ही दादाचा चेंडू, काय चेंडूवरती होत विकेट, थोडं लक्ष नव्हतं या क्षेत्ररक्षकाचं आणि इथे मात्र किंमत चुकवावी लागेल, किंमत मोजावी लागेल मित्रांनो. काय चेंडू टाकला होता. आम्ही दादा थोडं फ्रस्ट्रेट झाले असणार आहेत. त्या लीग गल्लीमध्ये मला वाटतं थोडंसं लक्ष नव्हतं फिल्डरचं आणि किती मात्र 3 धावा आल्या. तो नजर हटी, दुर्घटना घटी. इथे थोडी चित्याची चपळाईची गरज होती कारण की चेंडू सुरेख हाताळला होता. पडल्यानंतर ऑफ स्पिन झाला, चेंडू बॅट वरती आला आणि संधी चालून आलेली परंतु मित्रांनो नशिबाने फुलकावणी दिले आणि मात्र 3 धावा आल्यात. या 3 धावेच्या जोरावरती धावसंख्या होते 22 धावा ऑन द स्कोर कार्ड. परत एकदा अमित दादा निघालाय. सुनील साठी खेळायचा अटेम्प्ट, प्रयत्न चांगला होता. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्यात येते वारंवार बॅटरला कारण की मित्रांनो लेग साईडला जर चेंडू पडला ना त्यानंतर तुम्हाला तुमच्या चुकीला माफी नाहीये. 5 गणी एंडला जवळ पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू जाण्याची शक्यता, परंतु तेच ओळखलंय अमित वाडकरने. ऑफ स्टिकला वारंवार बॅटरला ठेवण्यात येते. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय बॅटरला आउट ऑफ साईडच्या दिशेला ठेवण्यात येते. इथे मात्र आलाय ऑफ स्टिकच्या बाहेर आणि फटका खेळलाय. फुल टॉसला क्रिकेटमध्ये माफी नाहीये मित्रांनो. येतो एक खणखणीत षटकार, डीजे वाले वाजवा. मिळाला अमित दादाच्या ताफ्यातून निघाली डिलिव्हरी. इथे मात्र निर्धाव चेंडू, षटक समाप्तीचा इशारा येतोय. जाऊया धावफलकावरती. धावा होत आहेत 28 ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती. आता मात्र काय होत आहे मित्रांनो, थोडासा सामना संत झालाय की काय आणि इथे मात्र विकेटचं पतन पडलं. त्यानंतर सुनीलने जबाबदारी घेतली खांद्यावरती. महेशची देखील दाद द्यावी लागेल. साथ देतोय तो सुनीलला. सेट बॅट्समन आहे, मालतपूरचा पट्ट्या आहे, मालतपूरचा वस्ताद आहे मित्रांनो. नेतृत्व करतोय कमलगड फायटरचा. हा व्ह्यू होतोय कोणता संघ कोणावरती, कोण पडेल वारी. संकेत आता मात्र एक नवखा गोलंदाज, एक नवोदित खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. नवी मुंबई नगरीमध्ये कंसोली विभागात, कोपरखंड विभागात खेळताना खेळाडू हा आपल्या गावाच्या नावाचं नेतृत्व करत असतो. आग ओकताना जी गोलंदाजी, एक सुरेख असा वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. आलाय तो आता बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र सुरेख फटका, नेत्रदीपक फटका. सर विराट कोहली स्टाईल खेळला हा फटका मित्रांनो. ऑफ साईडच्या दिशेला चेंडू, काय 5 सुरेख मित्रांनो. क्रॅकिंग शॉट खेळला. ताकद लावली नाहीये, ताकदीची गरज नाहीये. टायमिंग प्रॉपर केलं गेला. 100% द्यावी लागतील या शॉटला मित्रांनो. वाह बाई वाह. फटका नेत्रदीपक होता.
त्याची बॉडी लँग्वेज पाहिलं ना मित्रांनो तर एक अशी किरकोळ अशी नाजूक बॉडी आहे त्याची फलंदाजाची. स्टान्स जरी पाहिला आपण तरी स्टान्स पहा एक चांगल्या फलंदाजाची ही एक वैशिष्ट्य आहे. परंतु इथे काय झालंय, चेंडू पडला ऑफ स्टिकच्या वर आला. नक्कीच किपरच्या पाठून म्हणजे स्टंपच्या पाठून विकेटच्या पाठून कानवंत्र येत आहेत. प्रत्येक बॉल वरती काहीतरी सांगितलं जात आहे. अमित दादा वाडकर बोरगाव गावचा ढाण्या वाघ ज्याला म्हणतात, क्रिकेटचा वस्ताद ज्याला म्हणतात. आणि अमित दादा कानमंत्र देताना संकेतला त्यांच्याच गावातील हा खेळाडू आहे संकेत, मॅन फ्रॉम बोरगाव. डान्सिंग राउंड द विकेट, फटका खेळायचा राग काढला गेला परंतु कनेक्शन प्रॉपर नाही, टायमिंग प्रॉपर नाहीये. आणि इथे मात्र कुठेतरी एका धावीवर समाधान मानावं लागेल. कमबॅक असेल तर सूर्य एक या संकेत याचा. आणि आता मात्र इथे जबाबदारी घ्यावी लागेल परत सुनीलला, कारण वेगान धावांचा वेग वाढवावा लागेल. जर 50+ धावा असतील ना मित्रांनो तर तुम्ही मॅच मध्ये लास्ट पर्यंत राहता. आणि हे ग्राउंडचं ते वैशिष्ट्य राहिले. 360 ग्राउंड असेल ना तरी इथे पहा काय होतं, वाऱ्याची देखील साथ महत्वाची ठरते. इथे पहा काय सूर्य गोलंदाजी याकडे लावली आणि इथे मात्र एकाच धावीवर समाधान मानावं लागेल आता सुनीलला. यस, पंचांचा इशारा येतोय, लेग बायचा इशारा. आता मात्र धावा फलकावरती जाऊया. सूर्यकाचं काम पाहताय स्कोरचं ज्ञानेश वाडकर, मॅन फ्रॉम वैगाव. 32 धावा त्यांच्या समोर जोडले गेलेत कॉम्बॉक्स मध्ये. कौशिक दादा वाडकर अष्टपैलू खेळाडू गावचाच आहे आमच्या. इथे मात्र काय होत आहे, आपटी चेंडू आणि मला वाटतं फक्त संकेताने अमित दादाच खेळतायत की काय या चेंडूवर. बॅटरचा काय मध्यस्थी नाही. आणि आता मात्र सुरेख चेंडू वेगावरती स्वार होऊन चाललेला गोलंदाज. वा भाई वा, सुरेख स्पीड आहे या चेंडूला. ज्याप्रमाणे आपण दशरथ वाडकर ला पाहतो वेगावरती हा देखील गोलंदाज नेहमी स्वार होऊन जात असतो. चांगल्या चांगल्या भल्या मोठ्या स्पर्धा ज्या गोलंदाजांनी गाजवल्यात तो दशरथ वाडकर मित्रांनो त्याची प्रचिती आली कुठेतरी. परत एकदा संकेत निघाला. ओहो, इथे काय झालंय समाचार घ्यायचा होता. ऑफ स्टिकचा चेंडू होता, फटका सजवलाय, खेळला गेलाय 2 धावेंसाठी. परत एकदा इथे मात्र सुरेखा गोलंदाजी मित्रांनो. मोठे फटके खेळायचे आहेत, मनसुबा आहेत, प्रयत्न केले जात आहेत परंतु असफल असे प्रयत्न या कमळगड फायटर्स कडून वारंवार मित्रांनो प्रयत्न. यस, धाव फलकावरती जाऊया. धावा होत आहेत 34 धावा आतापर्यंत लागल्या धाव फलकावरती. 6 चेंडू आणि 17 धावा. एक कॅल्क्युलेशनचा बादशाह याची ओळख आहे अष्टपैलू खेळाडू कौशिक वाडकर, मॅन फ्रॉम वैगाव. एक जबरदस्त कॅल्क्युलेशन, प्रत्येक चेंडू सांगतात ते जे आपण 48 धावा टाकतो ना दोन्ही मॅचचे ते करेक्ट सांगू शकतात ते. असे कौशिक वाडकर आमच्या समवेत आहे तर कॉम्बॉक्स मध्ये हेल्प करतायत आम्हाला स्कोररला सुद्धा. 6 चेंडू आणि किती धावा, 17 धावा समीकरण कॅल्क्युलेशन उभं टाकलंय. इथे आता 6 धावांचा 6 धावा आणि बनवायच्या आहेत त्या 17 धावा. ग्रामीण क्रिकेट बरेच काही सांगून जात असतं मित्रांनो. ज्यावेळी आपल्या गावाच्या नावाची जर्सी अंगावर येते, संघाचं टी शर्ट परिधान करतो ना त्यावेळेस एक वेगळी एनर्जी आलेली असते. आणि पैशासाठी क्रिकेट खेळत जात नाही, आपल्या टीमसाठी आणि विजयासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातात. कारण ही लढाई पण तशीच असते. तर लढाई तशी आहे मित्रांनो. क्रिकेट म्हणलं की ना रोमहर्षक अंगावरती शहारे येतात. वेळात वेळ काढून सगळी कामे धंदे सोडून माणूस प्रत्येक खेळाडू क्रिकेट रसिक माय बाप मित्रांनो येत असतात. आणि आवड आहे मित्रांनो. आता जर इथे चेक केलं तर जवळजवळ 95% असे क्रिकेट रसिक खेळाडू आहेत ज्यांच्या पोटात अन्नाचा कण देखील नसेल. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो. घरी जायचं, जेवण करायचं, पटकन निघायचं, आल्या पावलं परत ग्राउंडला जायचं, हे क्रिकेट आहे मित्रांनो. तुमच्या आमच्या सर्वांचं क्रिकेट मित्रांनो. आणि वाई प्रीमियर लीग म्हटलं की काय मेजवानी सूर्य ग्रामीण धमाका आपल्यापर्यंत घेऊन आले. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निघाला. आहा, वा भाई वा, काय सूर्य फटका खेळलाय मित्रांनो. जवळ सीमे रेषेपासून 500 मीटर चेंडू बाहेर गेलाय आणि कमळगडला आग लावलं मित्रांनो. सूर्य परत एकदा फटका रखरखत्या उन्हात सुनील वाडकरच्या बॅट मधून आपल्या 11 साठी झडताना फाईट करताना संघ मालकाचा विश्वास आणि ज्यावरती बोली लागली होती एवढा का मी महागडा आहे. जीवन गोलंदाज कोण आहे? ऋषी गोळे गोलंदाज आहे. समाचार घेतलाय ऋषीचा मित्रांनो. काय सुरेख फटका खेळलाय, का मी महागडा ठरलोय बोलीमध्ये.
आणि जे आपला मुंबई येथे आपलं पार पडलं ना मित्रांनो, लिलाव प्रक्रिया जी पार पडली ना मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण पाहिलं लाईव्ह होती ती देखील लिलाव प्रक्रिया, त्याच्यामध्ये देखील सर्व महागडे ठरत होते खेळाडू. पॉइंट्स पाहिले तर एकापेक्षा एक चुरस लागली होती आणि तिथे देखील या खेळाडूंसाठी बोली लागत होती आणि त्याच्यामधून निहारले, पाहिलं, ओळखलं गेलं आणि 101 खेळाडू प्रत्येक टीम मध्ये या लिलावात घेतला गेला. आणि का मला घेतलं गेलं याचा प्रत्युत्तर प्रत्यय येतोय, दाखवून देत आहेत फलंदाज. त्यातलाच एक फटका खेळला गेला होता, परत एकदा चेंडू बॅटवरती आलाय. इथे मात्र कोणतीही चान्सच क्रिएट नाहीये. या डीजे रे बाबू या. थँक्यू डीजे. इथे मात्र थोडीशी चुकी झाली कॅप्टन कडून. आता मात्र काय झालंय, 5 चेंडू आणि 12 होत्या, परंतु आता इथे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन फसलं गेलंय. अमित दादाचा निर्णय त्याच्याच तोंड कशी पडलाय की काय. गोलंदाज होता त्यांच्याकडे चांगला, अजून देखील गोलंदाज होता, परंतु इथे फासा फेकला गेला, डाव खेळला गेला, झुकार खेळला गेला आणि एक गोलंदाज संधी दिली, परंतु इथे घात झालाय. सुनीलने समाचार घेतलाय, वाई एंडला आलाय कणकणी षटकार. आता मात्र विजयच्या उंबरट्यावर हा 11 आहे. रोहित वाडकर 11, कमळगड 11, सॉरी माफ करा, कमळगड 11. इथे मात्र विजयाचा षटकार, हॅट्रिक 6 आले मित्रांनो. या प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक षटकाराची विजयाला संधी. सुमधुर संगीत आपण ऐकवलं आणि इथे पहा काय घडलंय ना. सुनील वाडकर, आपण तसंच इकडे यायचं आहे. जबरदस्त असे खणखणीत 3 षटकार ज्याच्या बॅट मधून आलेत. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो, काय खतरनाक कॉन्फिडन्स घेऊन खेळत होता हा पट्टा. कमळगड फायटरचा हा पट्टा मित्रांनो, 3 सलग षटकार ज्याच्या बॅट मधून आलेत. अर्थातच या मॅन ऑफ द मॅचचा बहुमान देखील पटकावतोय सुनील वाडकर.